नमस्कार, आपण बघत आहोत 24 चॅनल. कोरोनामुळे खंड पडलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना पुन्हा एकदा नव्याने जोमाने सुरुवात करण्यासाठी नवयुवक विद्यार्थी संघटना सज्ज झाली आहे. अमरावती शहरातील राजकमल चौकात शनिवार 5 सप्टेंबर 2026 रोजी गोविंदा आलारे आला या भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या वतीने राजकमल चौकात अनेक वर्षापासून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात होते. मात्र कोरोना काळात या उपक्रमांना काही काळ खंड पडला. आता संघटनेच्या नवीन पिढीतील युवकांच्या उत्साहामुळे हे सर्व कार्यक्रम पुन्हा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे मुंबई नंतर अमरावती शहरात दहीहंडी उत्सवाची सुरुवात सर्वप्रथम नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली होती. ही परंपरा पुढेही कायम ठेवण्याचा निर्धार संघटनेने केला. दहीहंडी उत्सवासोबतच नवरात्र उत्साहात अल्पदरातील साबुदाणा खिचडी, पुरी भाजीचे स्टॉल, सार्वजनिक खोजागिरी, गुढीपाडवा, ईद मिलन यांच्यासह विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमही संघटनेतर्फे राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमांना अमरावतीकर नागरिकांचा नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आला असून यंदाच्या दहीहंडी उत्सवातही नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन नवयुवक विद्यार्थी संघटनेतर्फे करण्यात आले. राजकमल चौक पुन्हा एकदा उत्साह, संस्कृती आणि सामाजिक एकतेच्या रंगात रंगणार आहे. नवयुवक विद्यार्थी संघटनेतर्फे गेल्या काही वर्षापासून बंद झालेला दहीहंडीचा कार्यक्रम या वर्षीपासून नवयुवक विद्यार्थी संघटना गोविंदा आलारे हा कार्यक्रम 5 सप्टेंबर शनिवार 2026 रोजी राजकमल चौक येथे करीत आहे. गेल्या अनेक वर्षापासून 2004 पासून हा दहीहंडीचा कार्यक्रम आम्ही करत होतो, परंतु कोविडपासून ह्या सगळ्या कार्यक्रमाला आमच्या थोडंसं बंधन आलं होतं. त्याच्यानंतर या वर्षीपासून नवयुवक विद्यार्थी संघटनेचे सगळे कार्यक्रम, मग ते गुढीपाडवा असो किंवा नवरात्रात पुरी भाजी उसळचा स्टॉल असो किंवा पूजागिरी असो किंवा गुलाबाईचा कार्यक्रम असो, कोणतेही कार्यक्रम सगळे म्हणजे कोणतेही किंवा सगळे कार्यक्रम या वर्षीपासून नवयुवक विद्यार्थी संघटना आम्ही चालू करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि शक्यतो सगळे कार्यक्रम आम्ही या वर्षीपासून चालू करू. यावर्षी नवीन टीमसुद्धा आली आहे आणि नवीन टीमला या सगळ्या कार्यक्रमाची माहिती एक वेळा करून देणं आवश्यक आहे. त्याकरिता सगळे जेमतेम कार्यक्रम आम्ही या वर्षीपासून सुरू करत आहोत आणि त्याकरिता आम्हाला जसं तुमचं सगळ्यांचं नेहमी सहकार्य लागलं पत्रकार बंधूंचं, तसंच नवीन टीमला सुद्धा मिळेल अशी मी तुमच्यातर्फे अपेक्षा करतो. अशाच अपडेटसाठी बघत राहा 24 चॅनल.